कारण तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे काय काय झालेलं आहे. त्यामुळे जरा सावध राहा हा, कारण फाईट आमचीशी आहे, विदर्भाशी. हो, समजलं काय? प्रामाणिकपणे तुला विचारायचं काय तुला वाटलं नेमकं हे सगळं पाहून हे करून काय तुला वाटतं? वरुड आणि मोर्शी हे 2 तालुके आहेत, त्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया असं म्हणतात. अच्छा. हा ऍक्च्युली कारण संत्रा जे आपण संत्रा खाता ना, नागपुरी संत्रा म्हणतात, ते ऍक्च्युली नागपूर जिल्ह्यात पिकत नाही, पण वरुड आणि मोर्शी तालुक्यात हे संत्र्याचं पीक होतं आणि ह्याचं मार्केटिंग फक्त नागपूरला होतं. ऍक्च्युली खरोखर खूप पाणी होतं वरुड तालुक्यात, पण इतका उपसा झाला की आता तिकडे बंदी घातली. बोरवेल तुम्हाला खणता येत नाही, तुम्हाला साधी विहीर खणता येत नाही, इतकं पाणी असून ते आता हे याची गरज होती आणि लोक खरोखर हिरिरीने उतरले. प्रत्येक गावात आनंदाची गोष्ट अशी आहे की महिलांचा सहभाग जास्त आहे, पुरुषांचा सहभाग पण वाढू द्या प्लीज, माझी नम्र विनंती आहे. संत्रा बऱ्याच ठिकाणी होते, पण वरुडचा आणि मोर्शीचा संत्रा जो खास आहे, ज्याची चव आहे आणि असा म्हणजे त्याचा अगदीच बरोबर आहे. आणि वरुडचं संत्र सगळ्यात स्पेशल असतं हे इथं पाहूनच लक्षात येतं. नट अनेक आहेत पण एक स्पेशल नट असा आहे. आणि पहा बरं, पाणीदार संत्रा इथं जोरदार.